विचारशक्ती खुंटलेली माणसं. आज हा विषय बोलावासा वाटतो, त्याला कारणही तसंच आहे. काय आहे, लोकांना मोफत सर्व काही देऊन सुद्धा गॅसचे रेट 2014च्या आधी किती होते, गॅस सिलेंडर, आणि 2014 नंतर आजपर्यंत कसा वाढत गेला, फक्त अशा क्षुल्लक गोष्टींची चिंता आहे. अरे पण 2014च्या पूर्वी जे कोणी प्राईम मिनिस्टर होते, त्या पंतप्रधान पदाचा दर्जा, त्यांचा सन्मान हा तरी राखला गेला का? काही आठवतं का आपल्याला? एकतर परराष्ट्रातून ठराविकच पाहुणे त्या काळात आपल्या भारत देशात आले, आणि जेव्हा जेव्हा असे पाहुणे आले तेव्हा तेव्हाची दृश्य आठवा, की आपल्या त्या महाराणी साहेबा पुढं असायच्या आणि एक विद्वान पंतप्रधान, द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया, अतिशय तल्लख बुद्धी असलेली व्यक्ती पंतप्रधान पदावर आरूढ असून सुद्धा त्या व्यक्तीला मागं मागं राहावं लागायचं. काय राहिली आपल्या देशाची डिग्निटी? कुठेतरी मनाला ह्या गोष्टी बोचतात का? का फक्त सिलेंडर 1100 रुपये झाला ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्याला? जी काही भाजीपाला, डाळी, अन्नधान्य, गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल ही जी काही वाढ करावी लागते, त्याच्या मागची काही कारणं थोडासा जर अभ्यास असेल तर नक्की समजतील तुम्हाला. आणि मग ह्याच्यापेक्षा कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? देशाची प्रतिमा, याला काही महत्त्व असतं की नाही? मग ती आज नक्कीच उंचावली. काय केलं या सरकारने म्हणून काही बोंबा मारणारी लोक आहेत, ज्यांना व्यापारामध्ये चोऱ्या करायला नाही मिळाल्या, टॅक्सेशनची प्रोसिजर बदलली आणि प्रॉफिट हळूहळू कमी दिसायला लागला, ब्लॅक मनी तिजोरीत पडेनासा झाला. त्या लोकांना वाटतं की सरकार चुकतंय. जी लोक सरळ आहेत, सरळमार्गी आहेत, त्या लोकांना नक्कीच सुधारणा दिसत आहेत. एम्स किती आली होत्या 9-10 वर्षात? फक्त एक. आणि आज जवळपास 7 ते 8 एम्स चालू झालेली आहेत. हायवेचं जाळं, किती हायवे बांधले हो पूर्वीच्या सरकारने, पण आज 4 लेन्स, 6 लेन्स, 8 लेन्स, इलेव्हेटेड रोड्स, चारधाम यात्रा. वृद्ध लोक जास्तीत जास्त चारधाम यात्रेला जातात, अबाव 65, हे गृहीत धरलेलं आहे. मग त्या लोकांना सोयी सुविधा, त्या लोकांचा वेळ वाचावा, त्यांच्या शरीराला जास्त त्रास होऊ नये या यात्रेत, इतका अंतर्मुख होऊन कामं करणारी ही माणसं, त्यांना क्रेडिट नाही द्यायचं. जे घडलंय चांगलं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि क्षुल्लक भाजीपाला, कडधान्य, तांदूळ, साखर महाग झाली, गॅस महाग झाला. अरे पण जी जनता काहीही परचेस करू शकत नाही, अशा लोकांना साधारण 15-20 दिवस तरी पुरेल इतकं अन्न मोफत चाललंय. किती म्हणून स्कीम्स राबवल्या गेल्यात. सुकन्या योजना आली, उज्ज्वला गॅस योजना आहे, शौचालय योजना आहे. अहो, रिमोट प्लेसमध्ये सुद्धा आज पाणी आणि वीज देण्याचा प्रयत्न या सरकारने आटोकाट केला आहे. म्हणजे ज्या गरिबांपर्यंत योजना पोचवायच्या त्याही पोचवल्या. इंडियन आर्मीमध्ये अतिशय पुरातन शस्त्रास्त्र होती, जी आजच्या काळामध्ये जी इतर देशांनी प्रगती केली आहे त्याच्याशी जर तुलना केली
तर ते काहीच नव्हतं. आज त्या इंडियन आर्मीला, इंडियन नेव्हीला, इंडियन एअरफोर्सला राफेल खरेदी केलं आपण. एअरफोर्स मजबूत होत आहे. पाणबुडी आपण बनवतोय. रेल्वेचं जाळं वाढवलंय. किती ट्रेन बनवल्या हो मागच्या सरकारने. आणि आज घ्या 41 वंदे भारत रुळावर धावू लागल्यात. AC ट्रेन. आज जो मध्यमवर्गीय आहे तो सुद्धा आता AC ट्रेननी प्रवास करू लागलाय. विमानात बसण्याची हौस पूर्ण नाही होत तर आपण कमीत कमी वंदे भारतने तरी जाऊ शकतो. हा दिलासा एका मध्यमवर्गीय सर्व लोकांना दिलाय यांनी. मग हा एवढा पैसा विकासासाठी वापरता आला, तो पूर्वी वापरता येत नव्हता का? मग कोणाकोणाच्या तुंबड्या भरल्या गेल्या. घ्या बोफोर्स प्रकरण आहे, अनेक प्रकरणं आहेत त्या काळातली. दाखवा ना आत्ता कोणतं आहे. जो विकास झाला आहे, जो कुणीही केलेला असो, ज्याने केला त्याचं कौतुक कमीत कमी शाब्दिक तरी हे करणं प्रत्येक सुशिक्षित माणसाचं काम आहे. याच्यानंतर मग आपल्याला जी काही चिलखतबंद वाहनं दिली आहेत, टाटांचा मी इथं उल्लेख खूप आदरभावनेने करतो. 1500 वाहनं, थोडी थोडकी नाही, चिलखती वाहनं. केवढे आपल्या आर्मीतल्या लोकांची ही सोय झालेली आहे. आज शस्त्रास्त्र आपण चांगली चांगली शस्त्रास्त्र, बुलेट प्रूफ जॅकेट्स, सियाचेन ग्लेशियरमध्ये जिथे तापमान -40-50 पर्यंत जातं, तिथं आपल्या सैन्याला लागणारी सर्व प्रकारची, बर्फात चालताना लागणारी सर्व प्रकारची इक्विपमेंट्स, शूज, ड्रेस चांगल्या क्वालिटीचा आज इंडियन आर्मीला सप्लाय होतो. या सुविधा जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत. हे झालेलं काम जनतेपर्यंत पोचलं पाहिजे. बाहेरच्या राष्ट्रांकडनं असलेला धोका, आज काहीतरी राष्ट्राची किंमत वाढली आहे म्हणून नजर उचलून बघणं कमी झालेलं आहे. होतात का बॉम्ब ब्लास्ट? झाली आहेत. या बारीक सारीक गोष्टी ज्या झाल्यात, सुधारणा, जी ताकद वाढली आहे. आज G20 परिषदेमध्ये भारतीय संस्कृती ही सर्वात चांगली संस्कृती म्हणून आलेल्या विदेशी बायकांना सुद्धा इथल्या संस्कृतीप्रमाणे साडी घालायला लावणं, इतका दबदबा आज आपल्या राष्ट्राचा वाढलेला आहे. राजघाटावरती सुटेड बुटेड लोकसुद्धा बाहेर चपला बूट काढून राजघाटावर जाताना पाहता आले आपल्याला. का बदल घडला हा? जेव्हा आपली महत्त्वाची व्यक्ती खमकी असते ना, जेव्हा ही महत्त्वाची व्यक्ती मागे मागे राहत नाही, डोळ्यात डोळे घालून बोलू शकते ना, तेव्हा नक्कीच इथल्या प्रत्येक नागरिकाची ताकद वाढलेली असते. त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो. पॉप्युलेशन वाढतंय, जनसंख्या वाढत चालली आहे. आणि तुमची शेतकीची जमीन ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. का? सिमेंटची जंगलं आपण वाढवतोय, शहराकडे लोंढा वाढतोय. पोट भरण्यासाठी लोक शहराकडे येत आहेत. प्रत्येकाला घर पाहिजे, प्रत्येकाची परिस्थिती सुधारली की त्याला फ्लॅट पाहिजे. नॅचरली ॲग्रिकल्चरल लँड इज डिक्रीजिंग डे बाय डे. शेतीसाठी असलेली जमीन जर कमी होत असेल तर अन्नधान्याचं जे काही आपण उगवणार आहोत त्याच्यात पण कमतरता येणार आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, महागाई वाढणार आहे. जसे जसे दिवस जातील तशी काही महागाई कमी होत जाणार आहे का? सरकार कोणतंही हो. त्याच्यामुळं भाज्या महाग झाल्या, कडधान्य महाग झाली, धान्य महाग झालं, जगणं मुश्किल झालं, गॅस महाग झाला. क्षुल्लक गोष्टी आहेत, याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. झालेल्या विकासाला तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता हे फार महत्त्वाचं आहे. त्याचं कौतुक करायला शिका. राष्ट्रावर येणारी अनेक संकटं येऊ शकतात, त्याच्याकडे लक्ष द्या. जे घडू शकतं येत्या 2-3 वर्षात, काश्मीरी पंडितांवर जे आलं संकट, ते कोणत्याही हिंदूवर येऊ शकतं, अशी एक राज्यात चुणूक दिसायला लागली. त्या गोष्टींकडे लक्ष द्या.
आयुष्य जातं ना हो 2-3 टाईम खाण्यात. एखाद्या दिवशी एक वेळ जेवून बघूया आपण देशासाठी. आठवा लालबहादूर शास्त्रींना जरा. स्वतःचा पगार त्यांनी कमी केला, नोकर-चाकर कमी केले. जेव्हा युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा अशाही व्यक्ती आपल्या पंतप्रधानपदी होत्या, त्यांचा विसर पडता कामा नये. आणि आज डोळ्यात डोळे घालून कुठल्याही देशाशी बोलू शकणारा एक खमका व्यक्ती या पंतप्रधानपदावर आरूढ आहे. झालेल्या सुधारणा हा त्या व्यक्तीच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याचं कर्तृत्व दाखवणारा हा आलेख आहे आणि तो उंचावत गेलेला आहे. मग ह्या गोष्टींची कुठेतरी थोडी तरी मनात जाण असू द्या. एक भारतीय, एक सच्चा भारतीय, सच्चा हिंदुस्थानी म्हणून जे काम चांगलं चाललंय देशात त्याला चांगलं म्हणण्याची हिंमत ठेवा. भावांमध्ये चढ उतार झाले म्हणून हे सरकार वाईट इतक्या कोत्या मनोवृत्तीने जगण्याचं सोडून द्या आता. जे महत्त्वाचं आहे, ज्या गोष्टींनी राष्ट्र पुढे जाऊ शकतं, जी लोकं नेऊ शकतात, त्यांचं जरा तोंड भरून कौतुक करणं थोडं तरी शिकलं पाहिजे ना आपण. एक सच्चा हिंदुस्तानी, एक फौजी का बेटा, इस नाते मैंने ये वीडियो बनाया है. अगर आपको अच्छा लगा तो ज़रूर शेअर करते रहिए. कोण आहे, कोणाचं सरकार आहे, इट इज व्हेरी इममटेरियल फॉर मी. कोणती लोकं आहेत, ती काय काम करतात, त्यांनी काय काम केलं आहे, देशवासियांची कशी सेवा केली आहे, हेच जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रवीत तडफडतो आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडेल. यातल्या संकल्पना, यामध्ये मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. देश पुढे जातो आहे आपला. चला आपण पण थोडा थोडा मुंगीचा वाटा उचलूयात. कमीत कमी जे चांगलं झालं आहे त्याला चांगलं म्हणूयात, इतकं तरी ठरवूयात. जय हिंद, जय भारत.